या तासाला आपण मानसशास्त्रीय संशोधनाच्या ज्या प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांवर येऊन थांबलो. या टप्प्यांमधला पहिला टप्पा आपण पाहिला होता आणि तो म्हणजे संशोधन कल्पना विकसित करणे. यासाठी आपण म्हटलं होतं की तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन आणि त्याच पद्धतीने यापूर्वी झालेली काही संशोधन त्याचा अभ्यास करून समाजामधील काही घटकांची निरीक्षणं घेऊन आपण संशोधन कल्पना आणि म्हणजेच संशोधनाची जी आयडिया आहे ती विकसित करतो. त्यानंतर या संशोधन कल्पनेला अनुसरून जो दुसरा टप्पा आहे तो आहे समस्या विधान मांडून गृहीत कल्पना किंवा सिद्धांत कल्पना मांडणे. आपण जेव्हा समस्या विधान मांडायला सुरुवात करतो तेव्हा यापूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा घेतला जातो, म्हणजेच रिसर्च रिव्ह्यू केला जातो आणि त्याचबरोबरीनं पुन्हा अनेक तज्ज्ञ व्यक्तींचा आपण पहिल्या टप्प्यावर संशोधनाची कल्पना विकसित करत असताना जी माहिती किंवा जे साहित्य उपलब्ध झालं आहे त्या आधारे आपण काही संशोधनाची समस्या विधान किंवा स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम हा मांडत असतो. याच्यासाठी आपण यापूर्वी एक उदाहरण सुद्धा बघितलं होतं. आनंदी वृत्ती आणि मनस्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य हा जो घटक आहे, ही जी दोन परिवर्तके आहेत ही विशेषतः दीर्घकाळ आजारी असणाऱ्या रुग्णांच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये काही फरक आढळून येतो आहे का हे तपासून पाहण्यासाठी म्हणून मग त्याला अनुसरून आपण संशोधनाची काही उद्दिष्ट निश्चित करतो. उद्दिष्टांमध्ये जसं की दीर्घकाळ आजारी असणाऱ्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींमधील आनंदी वृत्ती आणि मनस्वास्थ्य यांच्यामधील संबंध तपासणं अशा स्वरूपातलं आपलं हे संशोधनाचं उद्दिष्ट असू शकेल. किंवा आपण घेतलेल्या संशोधनाला अनुसरून समस्या विधान देखील मांडू शकतो आणि मग या संशोधन विधानावर किंवा या समस्या विधानावर आधारित असं संख्याशास्त्रीय दृष्ट्या पडताळून येऊ शकेल अशा स्वरूपामध्ये सिद्धांत कल्पना मांडत असतो. उदाहरणार्थ हे जे दीर्घकालीन आजारी रुग्ण आहेत अशा व्यक्तींची अशा रुग्णांची काळजी घेणारे जे केअरटेकर्स किंवा व्यक्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांच्यामध्ये धन सहसंबंध किंवा लक्षणीय सहसंबंध आढळून येईल अशा स्वरूपामध्ये आपण संशोधनाची सिद्धांत कल्पना ही मांडू शकतो. त्याचबरोबरीनं समजा आपल्याला स्त्री पुरुष भिन्नता बघायची आहे, म्हणजेच आनंदी वृत्ती आणि त्याच्याच बरोबरीनं मानसिक स्वास्थ्य या संदर्भात जर स्त्री पुरुष भिन्नता आहे का हे तपासून बघायचं असेल तर त्याला अनुसरून देखील आपण आपली सिद्धांत कल्पना ही मांडू शकतो. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यावर आपण आपल्या संशोधनाला अनुसरून संशोधन आराखड्याची योग्य संशोधन आराखड्याची म्हणजेच रिसर्च डिझाईनची निवड करतो. आपण पाहिलं होतं की जेव्हा आपण संशोधन आराखडा निवडतो तेव्हा मुख्यत्वे करून आपल्याला संशोधनामध्ये किंवा आपण जे संशोधन करत आहोत त्यामधील प्रचलन नियंत्रणाखाली ठेवणं हा त्यामधला पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रमाद प्रचलन कमीत कमी कसं राखता येईल. आपण संशोधनासाठी घेत असलेल्या स्वतंत्र परिवर्तका व्यतिरिक्त इतर घटकांवर इतर परिवर्तकांवर योग्य नियंत्रण हे आपल्याला संशोधन आराखड्यामुळे प्रस्थापित करता येऊ शकतं. संशोधन आराखड्यांमध्ये एखादा लहान समूह किंवा लहान नमुना गटाबाबतचा आराखडा असू शकेल, एखादा सहसंबंधात्मक आराखडा असू शकेल, त्याच्याच बरोबरीनं घटक विश्लेषणासारखा देखील आराखडा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर एकदा का आराखडा निश्चित झाला की मग आपल्याला नमुना निवडीसाठी किंवा प्रतिदर्श म्हणजेच सॅम्पल निवडीसाठी आपल्याला
तयारी करावी लागते. आणि ही तयारी मुख्यत्वे करून प्रदत्त संकलन या चौथ्या टप्प्यावर महत्वाची आहे. आणि त्यामुळे आपण जी सिद्धांत कल्पना मांडलेली आहे, आपण जी समस्या विधान घेतलेलं आहे, त्याला अनुसरून आपण संशोधनाचा आराखडा म्हणजे रिसर्च डिझाईन निश्चित करतो. आणि मग या संशोधन आराखड्यावर आधारित आपला समष्टी किंवा आपली लोकसंख्या कुठली असेल, जनसंख्या कुठली आपण घेणार आहोत, जसं की मागे म्हटलं होतं इयत्ता 9वीतील विद्यार्थी हे आपलं पॉप्युलेशन असेल. आणि त्या 9वीतील 1000 विद्यार्थ्यांमध्ये किती विद्यार्थी मी संशोधनासाठी घेणार आहे, तो माझा नमुना गट असणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा प्रदत्त संकलनाचा विषय येतो तेव्हा आपल्याला नमुना गट निवडण्यासाठी किंवा तथ्य संकलन करत असताना, डेटा कलेक्शन करत असताना आपल्याला सॅम्पलिंग म्हणजे नमुना चयन किंवा प्रदर्श पद्धती ही महत्वाची ठरते. आता आपण या पुढच्या स्लाइडवर या वेगवेगळ्या प्रकारच्या नमुना चयन किंवा प्रतिदर्श पद्धती पाहणार आहोत. त्याच्यातली पहिली जी मुख्य नमुना चयन पद्धती आहे किंवा प्रतिदर्श पद्धती आहे ती आहे संभाव्यता नमुना चयन, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. या संभाव्यता नमुना चयनाचा एक महत्वाचा गुणधर्म असा आहे की यामध्ये आपण जे पॉप्युलेशन म्हणजेच समष्टी किंवा जी जनसंख्या निवडणार आहोत त्या जनसंख्येमधल्या सर्व व्यक्तींना संशोधनामध्ये सहभागी होण्याची समान संधी ही उपलब्ध असते. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की या पद्धतीने जेव्हा आपण नमुना निवडतो, या पद्धतीने जेव्हा प्रतिदर्श निवडतो, सॅम्पल निवडतो, तेव्हा आपलं जो नमुना असणार आहे तो जनसंख्येचं किंवा समष्टीचं प्रतिनिधित्व करणारा असा असणार आहे. यापूर्वी आपण नमुना चयनाच्या संदर्भातलं पॅथॉलॉजिकल टेस्ट किंवा काही आजारामध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि त्या चाचण्यांमध्ये घेतले जाणारे नमुने, या औषधशास्त्राशी संबंधित, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काही उदाहरणं ही आपण पाहिली होती. आत्ताच्या उदाहरणामध्ये समजा संशोधनासाठी म्हणून मला इयत्ता 10वीतले विद्यार्थी निवडायचे आहेत. असे विद्यार्थी निवडत असताना, प्रातिनिधिक नमुना गट घेत असताना इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थी संशोधनामध्ये सहभागी होतील अशा प्रकारची समान संधी किंवा समान इक्वल चान्स हा या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला असणार आहे. या संभाव्यता नमुना चयनामधलाच अत्यंत साधा आणि सोपा असा पहिल्या प्रकारे पहा, ज्याला साधा यादृच्छिक, यादृच्छिक म्हणजेच अनियत, आणि त्याला मूळ शब्द आहे रॅन्डम, साधा किंवा अनियत नमुना निवड. या पद्धतीमध्ये अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने जसं लॉटरीची पद्धत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाच्या विशिष्ट, प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाच्या चिठ्ठ्या किंवा त्यांचा जो आसन क्रमांक असेल त्याप्रमाणे चिठ्ठ्या एकत्रित केल्या जातात आणि त्यातील आपल्याला जेवढ्या नमुना गटाची आवश्यकता आहे तेवढी विद्यार्थी संख्या किंवा तेवढ्या चिठ्ठ्या या काढल्या जातात. अत्यंत सोपी अशी ही पद्धत आहे आणि त्यामुळे एकूण समष्टी किंवा एकूण जनसंख्येमधून जेवढे एखाद्या शाळेमधील विशिष्ट 10वीतले विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या या चिठ्ठ्या असल्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला निवडलं जाण्याची समान संधी आहे. आणि त्यामुळे इथे समष्टीमधून लॉटरी पद्धतीप्रमाणे नमुना हा निवडला जातो. त्यानंतर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे ज्याला पद्धतशीर यादृच्छिक किंवा अनियत नमुना निवड असं म्हटलेलं आहे पहा.
याला इंग्रजी भाषेमध्ये सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. याचा एक महत्वाचा भाग असा आहे, जेवढा नमुना आपल्याला निवडायचा आहे तेवढ्या एककांच्या संख्येचं समष्टीतील एकूण एककांच्या संख्येशी असलेलं गुणोत्तर हे बघितलं जातं आणि त्याच्याच बरोबरीनं सांतर किंवा अंतर हे देखील पाहिलं जातं. आता इथे उदाहरणाच्या मदतीने हे अधिक स्पष्ट होईल. समजा माझ्याकडे असणारा एखाद्या विशिष्ट समूह किंवा एखादा विशिष्ट गट हा 50 विद्यार्थ्यांचा आहे आणि त्यामुळे ती जी समष्टी आहे ती 50ची आहे. मात्र त्यामधले मला संशोधनासाठी फक्त 10च विद्यार्थी घ्यायचे आहेत. मग आता या 10 विद्यार्थ्यांची निवड ही कशी केली जाईल? तर मगासच्या ज्या संकल्पना वापरलेल्या आहेत पहा, एक म्हणजे एककांचं संख्येशी असणारं गुणोत्तर आणि त्याच्याच बरोबरीनं अंतराल आकार म्हणजेच सॅम्पलिंग फ्रॅक्शन आणि दुसरं म्हणजे इंटरवल साईज. आत्ताच्या उदाहरणामध्ये माझं फ्रॅक्शन जे येणार आहे किंवा जे गुणोत्तर आहे, मला 10 विद्यार्थी निवडायचे 50 व्यक्तींमधून किंवा 50 विद्यार्थ्यांमधून. त्यामुळे हे गुणोत्तर जे आहे हे 0.2 आहे आणि याचा अंतराल जो आहे तो पुन्हा समष्टीला किंवा एकूण विद्यार्थी संख्येला अपेक्षित नमुन्याने भागलेला आहे, त्यामुळे अंतराल असेल 5. साहजिकच आहे हा जो पूर्णांक मिळणार आहे किंवा ज्याला आपण अनियत पूर्णांक असं म्हटलेलं आहे, रॅन्डम इंटिजर असं म्हटलेलं आहे, हा इंटिजर जो असणार आहे तो 1 ते 5 पैकी कुठलाही असू शकेल. समजा या उदाहरणामध्ये तो 4 असू शकेल. आणि म्हणून मग सुरुवात करत असताना नमुना निवडीला सुरुवात करत असताना यादीतल्या 4थ्या विद्यार्थ्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक 5च्या अंतराने पुढचा विद्यार्थी हा निवडला जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी 4था विद्यार्थी अधिक 5 म्हणजे पुढचा 9व्या क्रमांकाचा विद्यार्थी अधिक 5 म्हणजे पुढचा 14व्या क्रमांकाचा विद्यार्थी. अशा पद्धतीने माझा नमुना निवड हा पद्धतशीर आणि यादृच्छिक अशा दोन्ही प्रकारे घडणार आहे. जोपर्यंत मला अपेक्षित नमुना गटातली विद्यार्थी संख्या मिळत नाही, म्हणजे आत्ताच्या उदाहरणामध्ये मला अपेक्षित आहे 10, ती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत हे नमुना निवडीचं काम सुरू राहणार आहे. आता जे काही गुणोत्तर काढलेला आहे आणि जो काही अंतराल आकार कन्सिडर केला आहे त्यानुसार विद्यार्थी संख्या आणि नमुना गटानुसार विद्यार्थ्यांची नमुन्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या संभाव्यता नमुना चयन पद्धतीसाठीच आणखीन एक महत्वाची पद्धत वापरली जाते, ज्याला स्तरित अनियत नमुना निवड पद्धती किंवा त्यालाच आपण स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग असंही म्हणतो. याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपल्याजवळ असणारी समष्टी ही एका विशिष्ट एकजिन्सी म्हणजेच होमोजिनियस समूहामध्ये विभाजित केली जाते आणि मग त्याच्या पुढच्या पातळीवर जाऊन अनियत पद्धतीने नमुना निवड ही पुन्हा केली जाते. उदाहरणार्थ माझ्याजवळ असणारा समूह हा मिश्र स्वरूपातील आहे. मग सर्वप्रथम एकजिन्सी समूह म्हणजे साधारणतः ज्यांचे गुणधर्म समान आहेत असा समूहामध्ये समोर असणाऱ्या समष्टीचं जनसंख्येचं पॉप्युलेशनचं विभाजन केलं जातं, जसं की स्त्री आणि पुरुष किंवा मुलगे आणि मुली. या प्रकारे सर्वप्रथम एकजिन्सी समूहामध्ये विभाजन केलं जातं आणि मग त्या समूहांमधून पुन्हा अनियत पद्धतीने रॅन्डमली नमुना निवड ही केली जाते. उदाहरणार्थ
संशोधनासाठी जसं की भावनिक बुद्धिमत्तेवर अभ्यास करायचा आहे आणि माझ्याजवळ असणारा नमुना गट हा किंवा माझ्या समोर असणारा समष्टी ही एकत्रित आहे, ज्याच्यामध्ये काही स्त्रिया आहेत आणि काही पुरुष आहेत. सर्वप्रथम आपण 2 भागांमध्ये किंवा 2 समूहांमध्ये संपूर्ण समष्टीचं विभाजन करू आणि मग त्याच्या पुढच्या पातळीवर, त्याच्या पुढच्या स्ट्रॅटावर या 2 समूहांमधून अनियत पद्धतीने नमुना निवड हा केला जाईल. त्याच्या पुढचं पुन्हा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजेच संभाव्यता पद्धतीमधलाच पुढचा प्रकार आहे. तो आहे क्लस्टर सॅम्पलिंग, ज्याला पुंज प्रतिदर्श किंवा समूह प्रतिदर्श किंवा नमुना असंही म्हटलं जातं. आता इथे शब्द पहा, क्लस्टर्स. मुख्यत्वे करून शासकीय पातळीवर विविध प्रकारच्या योजना ज्या राबवल्या जातात तेव्हा हे अशा प्रकारचे समूह किंवा अशा प्रकारचे क्लस्टर्स तयार केले जातात. म्हणजेच पुन्हा जे पॉप्युलेशन आहे किंवा जी समष्टी आहे त्या समष्टीचं, त्या समूहाचं एका विशिष्ट क्लस्टरमध्ये, विशिष्ट गटामध्ये विभाजन केलं जातं आणि त्या प्रत्येक क्लस्टरमधील, त्या प्रत्येक समूहामधील पुन्हा व्यक्तींची निवड अनियत पद्धतीने केली जाते. मुख्यत्वे करून समजा आपण पुणे जिल्हा असं म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये असणारे वेगवेगळ्या तालुके हे त्यामधले क्लस्टर्स असतील आणि मग त्यामधून निवड केल्या जाणाऱ्या व्यक्ती, या निवड केलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या सुद्धा पुन्हा अनियत पद्धतीनेच निवडल्या जाणार आहेत. उदाहरण, आणखीन एक इथे उदाहरण आहे पहा, की समजा संपूर्ण शाळा, या शाळेमधून फक्त 5 वर्गच अभ्यासासाठी घ्यायचे आहेत. त्यामुळे हे 5 वर्ग घेत असताना सुद्धा त्यांचा विशिष्ट समूह तयार केला जाईल आणि मग त्या समूहांमधले, त्या पुंजांमधले, त्या क्लस्टरमधले विशिष्ट विद्यार्थी पुन्हा अनियत पद्धतीने विशिष्ट नमुना गटामध्ये समाविष्ट होतील. याच्याच प्रमाणे पुढचा संभाव्यता नमुना चयनामधला आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे मल्टी स्टेज रॅन्डम सॅम्पलिंग, बहुटप्पा अनियत नमुना चयन. या मल्टी स्टेज रॅन्डम सॅम्पलिंगच्या नावामध्ये किंवा बहुटप्पा असं जे नाव दिलेलं आहे, या नावाप्रमाणे नमुना निवड ही वेगवेगळ्या स्तरांवर केली जाते आणि विशेषतः आधीचा जो प्रकार आहे क्लस्टर सॅम्पलिंग किंवा पुंज प्रतिदर्श, या पद्धतीचा सुद्धा वापर करून आपल्याला स्तरित नमुना किंवा स्तरित नमुना निवड, विशिष्ट स्तरांवर नमुना निवड ही करता येते. उदाहरणार्थ पुन्हा राष्ट्रीय स्तर, त्याच्या खालोखाल त्यामध्ये घ्यायचे, समजा विद्यार्थ्यांबद्दलच आपण जेव्हा चर्चा करत आहोत तेव्हा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा राज्य स्तर, राज्यामधील पुन्हा जिल्हा स्तर, जिल्ह्यामधील विशिष्ट तालुका आणि तालुक्यांच्या मधील विशिष्ट ग्रामपंचायत, अशा पद्धतीने प्रत्येक स्तरानुरूप नमुना निवड ही केली जाते. आणि याकरिता यापूर्वी सांगितलेली जी नमुना चयन पद्धती आहे, मग तो साधा किंवा पुंज प्रतिदर्श सुद्धा असेल तर त्याचा वापर करून देखील आपल्याला ही पद्धती अवलंबिता येते. शास्त्रीय दृष्ट्या या ज्या संभाव्यता नमुना चयन पद्धती आहेत या आपल्याला अधिक योग्य अशा स्वरूपातला नमुना निवडीसाठी मदत करतात किंवा या जास्त योग्य अशा स्वरूपातल्या पद्धती आहेत. पण कधी कधी असंही होतं की ही जी संभाव्यता नमुना चयन पद्धती आहे ती आपल्याला प्रत्येक वेळेस विशेषतः मानसशास्त्रीय संशोधन करत असताना वापरता येईलच असं नाही आणि त्यामुळे मग आपल्याला काही
विना संभाव्यता नमुना चयन पद्धतींचा देखील वापर करावा लागतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे, कारण आपण पाहिलंय संभाव्यता नमुना चयन पद्धतीमध्ये नमुना निवड जी केली जाते ती रॅन्डमली केली जाते, अनियत पद्धतीने केली जाते, यादृच्छिकरित्या केली जाते. मात्र विना संभाव्यता पद्धतीमध्ये आपल्याला जो नमुना निवडायचा आहे तो अनियत पद्धतीने निवडला जाईलच असंही नाही. आणि म्हणून संशोधनामध्ये ज्या व्यक्ती सहभागी होणार आहेत त्यांची निवड ही प्रत्येक वेळी यादृच्छिक पद्धतीने होतेच असं नाही. परिणामतः पुन्हा आपण निवडलेला नमुना हा प्रातिनिधिक असेलच असंही नाही. म्हणजेच तो विशिष्ट जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा असेलच असं नाही. जेव्हा आपण प्रातिनिधिक हा शब्द वापरतो, रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, नमुना प्रातिनिधिक आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुख्यत्वे करून जी समष्टी आहे किंवा जी जनसंख्या आहे ज्याला आपण पॉप्युलेशन असं म्हणतो, त्या जनसंख्येचे गुणधर्म त्या छोट्याशा अशा नमुन्यामध्ये सॅम्पलमध्ये असणार आहेत. विना संभाव्यता नमुना चयनाच्या बाबतीत मात्र हे असं फारसं घडताना दिसत नाही. बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण असं आहे, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांचं आपल्याला संशोधन करायचं आहे. त्यामुळे अशा ज्या महिला आहेत त्यांची उपलब्धता आणि त्याच्याच बरोबरीनं संशोधनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा मिळणारा कन्सेंट, त्यांची असणारी परवानगी, असं प्रत्येक महिला किंवा महिलांचं त्या विशिष्ट प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांचा नमुना सहजासहजी उपलब्ध होणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला त्यांची निवड ही प्रत्येक वेळेस अनियत पद्धतीने यादृच्छिकरित्या करता येईलच असं मात्र नाही. आणि म्हणून मग या विना संभाव्यता नमुना चयनामध्ये नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये एक प्रकार पाडलेला आहे, सोयीस्कर नमुना, ज्याला कन्व्हिनियंट सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. या सोयीस्कर नमुन्यामध्ये नावच इथे असंच सजेस्ट करता आहे की प्रत्येक व्यक्ती नमुना गटामध्ये सहभागी होईल किंवा नाही हे त्या व्यक्तीच्या उपलब्धतेनुसार ठरणार आहे. जसं की आत्ताच्याच उदाहरणामध्ये ती व्यक्ती किंवा ती महिला प्रत्यक्षात त्या नमुना गटामध्ये समाविष्ट होण्यासाठी एकतर इच्छुक आहे का, म्हणजेच ती उपलब्ध होईल किंवा नाही. आणि म्हणून आपल्याला ज्या महिला सहजासहजी उपलब्ध होतील अशाच महिलांना त्या नमुना गटामध्ये सहभागी करून घेता येईल. याचाच आणखीन एक प्रकार तो म्हणजे ऐच्छिक व्हॉलंटरी सॅम्पलिंग, ऐच्छिक नमुना. ती व्यक्ती त्या नमुना गटामध्ये सहभागी होण्यास इच्छुक पाहिजे, ती स्वतःहून पुढे यायला पाहिजे. अशाच महिला ज्या स्वतःहून पुढे येतील, ज्यांच्यावर विशिष्ट प्रकारचा अत्याचार झालेला आहे, अशाच महिलांचा समावेश नमुना गटामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबरीनं आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे नियतांश नमुना चयन. नियतांश नमुना चयन करण्यासाठी महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना नमुना निवड करण्याच्या बाबत योग्य कल्पना असेल अशा व्यक्तींकडून हा नमुना निवडला जातो. उदाहरणार्थ वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अधिक योग्य प्रकारची माहिती ही त्या शाळेतल्या शिक्षकांजवळ असेल. त्यामुळे नियतांश नमुनामध्ये मुख्यत्वे करून
विशिष्ट शिक्षक विद्यार्थ्यांची निवड करतात. कोणता विद्यार्थी त्या नमुना गटामध्ये सहभागी होण्यास योग्य ठरेल हे शिक्षकांना माहीत असल्यामुळे विशिष्ट विद्यार्थ्यांची निवड ही त्या विशिष्ट नमुना गटामध्ये केली जाते. यालाच आपण नियतांश नमुना चयन म्हणजेच जजमेंट सॅम्पलिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर याच्याच संदर्भातला विनासंभाव्यता नमुना चयनातलाच आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे कोटा सॅम्पलिंग किंवा एक विशिष्ट गटावर आधारित असा नमुना हा निवडला जाणार आहे. संशोधक जे आहेत ते संशोधक एक विशिष्ट कोटा म्हणजेच विशिष्ट प्रमाण हे निश्चित करतात आणि त्या आधारे नमुना निवड ही केली जाते. जसं की एखाद्या संशोधकाला विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट कार्यालयीन परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या निर्वर्तनाचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या निर्वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी संशोधक त्याचा कोटा हा ठरवून घेतो की मला त्या कंपनीमधील किंवा मला त्या कार्यालयामधील 100 कनिष्ठ आणि 100 ज्येष्ठ व्यवस्थापकच किंवा 50 ज्येष्ठ व्यवस्थापकच हवे आहेत. म्हणजे त्यांचा कोटा हा ठरलेला आहे. 100 ज्युनियर आणि 50 सिनियर मॅनेजर्स. त्यामुळे या आधारे या ठरलेल्या अंकाच्या आधारे विशिष्ट नमुना हा गोळा केला जातो. अशाच पद्धतीने प्रवेश पद्धतीमध्ये सुद्धा हा असा विशिष्ट प्रकारचा कोटा हा सिलेक्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला निवडीच्या बाबतीमध्ये दिसून येतो. विनासंभाव्यता नमुना चयन पद्धतीमधलाच आणखी एक प्रकार आणि तो म्हणजे स्नोबॉल सॅम्पलिंग किंवा ज्याला हिमगोल नमुना निवड पद्धती असं म्हटलेलं आहे. पहा, ही नमुना निवड पद्धती गुडमन यांनी सुचवलेली आहे. यामध्ये आपल्याजवळ असणाऱ्या जनसंख्येमधून आपल्याजवळ असणाऱ्या समष्टीमधून ज्या व्यक्तींचा नमुना निवडायचा आहे त्याच्यातल्या तो नमुना एकतर निवड यादृच्छिक पद्धतीने केली जाते आणि मग ज्या व्यक्तीचा नमुना गटामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या व्यक्तीकडून आणखी काही व्यक्तींची नावे ही मागवली जातात. त्यामुळे सुरुवातीला पहिल्या टप्प्यावर निवडलेल्या नमुना गटाकडूनच आणखी काही नमुन्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावं ही मागवली जातात. त्यामुळे इथे ती पहिल्यांदा निवडलेली जी व्यक्ती आहे ती पुढे येणाऱ्या इतर व्यक्तींची नावं ही सूचित करते किंवा त्यांचा संदर्भ देते की ज्यांच्यामध्ये नमुना गटामध्ये असणाऱ्या व्यक्तींचे गुणधर्म समाविष्ट असतील. उदाहरणार्थ बऱ्याचपैकी मार्केट रिसर्च मध्ये या प्रकारचं पद्धती ही वापरली जाते. मुख्यत्वे करून अशा काही योजना राबवल्या जातात की ज्यामध्ये नमुना गटामध्ये समाविष्ट झालेल्या व्यक्तींनाच हे सूचित केलं जातं. समजा तुम्ही एखादं प्रोडक्ट विकत घेतलेलं आहे, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवर विशिष्ट डिस्काउंट किंवा तुम्हाला कमी किमतीमध्ये हवं असेल तर तुम्ही अशा 10 व्यक्तींची नावं सजेस्ट करा की जी पुढे जाऊन हे जे प्रोडक्ट आहे हे पुढे खरेदी करतील. म्हणजेच जी व्यक्ती नमुना गटामध्ये सहभागी झालेली आहे तिने स्वतः सारखेच गुणधर्म असणाऱ्या इतर व्यक्तींची नावं ही सूचित करायची. याचं एक अत्यंत महत्वाचं उदाहरण असं आहे. पहा की एका संशोधकाला प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या पालकाला संपर्क साधायचा आहे. त्यामुळे असे काही पालक एका समूहामध्ये किंवा एखाद्या गटामध्ये असल्यानंतर त्या पालकांना पुढील इतर पालकांची नावं सुचवण्यासाठी आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संशोधनासाठी मूळ नमुना गट आहे
प्रज्ञावंत बालकांची किंवा मुलांचे पालक. समजा असे 5 पालक एकत्रित आले की त्यापैकी प्रत्येक पालकांनी आणखी 5 पालकांची नावं सुचवायची. अशा पद्धतीने माझ्या नमुना गटामध्ये 25 आणि मूळ 5 अशा स्वरूपातली 30 व्यक्ती हे समाविष्ट होतील. आणि यालाच आपण हिमोगोल नमुना निवड पद्धती असं म्हणतो. अशा प्रकारे एकदा का नमुना चयन पद्धती कोणती असावी हे ठरलं की मग आपण प्रदत्त त्या विशिष्ट नमुन्यावर प्रदत्त संकलन सुरुवात करतो. हे प्रदत्त संकलन करण्यासाठी जसं की आधीच्या उदाहरणामध्ये आनंदी वृत्ती आणि त्याच्याच बरोबरीनं दुसरं परिवर्त्य म्हणजेच मनस्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास. आता ही आनंदी वृत्ती किंवा रेझिलियन्स आणि त्याच्याच बरोबरीनं मेंटल हेल्थ आणि समायोजन याचं मापन करण्यासाठी नमुना निवडी बरोबरच संशोधक प्रदत्त संकलनासाठी योग्य त्या साधनांचा वापर करतात. यामध्ये मुख्यत्वे करून मानसशास्त्रीय चाचण्या असतील ज्या विशेषतः प्रमाणित केलेल्या विश्वसनीय आणि वैध अशा स्वरूपातल्या चाचण्या असतील, त्याच्याच बरोबरीनं काही निरीक्षणं असतील, अशा साधनांचा वापर करून संशोधक प्रदत्त संकलन करतो. एकदा का प्रदत्त संकलन योग्य साधनांच्या मदतीने पूर्ण झालं की मग पुढच्या टप्प्यावर येऊन उपलब्ध माहितीचं विश्लेषण केलं जातं. इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण कोणती साधनं वापरून माहिती गोळा करणार आहोत, कोणत्या साधनांच्या मदतीने आपण प्रदत्त संकलन करणार आहोत. त्या आधारे आपला प्रदत्त हा संख्यात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव्ह किंवा गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह प्रदत्त असू शकतो. जसं की निरीक्षणांवर आधारित, मुलाखतीवर आधारित असं प्रदत्त संकलन जेव्हा केलं जाईल तेव्हा ते मुख्यत्वे करून गुणात्मक स्वरूपातलं असू शकेल. मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर विशेषतः केला असता ती माहिती आपल्याला संख्यात्मक स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध होते. आपल्याला मुख्यत्वे करून मानसशास्त्रीय संशोधन करत असताना संख्यात्मक माहितीसाठी प्रमाणित अशा चाचण्यांची विशेषतः मदत घेता येते. यापूर्वी आपण BPCC 104 मध्ये अशा स्वरूपामध्ये प्रदत्त संकलित केल्यानंतर जी संख्याशास्त्रीय माहिती आहे त्याचं मूलभूत विश्लेषण करण्याच्या काही पद्धती, जसं की केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं, विचलनशीलतेची परिमाणं, सहसंबंधात्मक परिमाणं अशी वेगवेगळी परिमाणं वापरून आपल्याजवळ असणाऱ्या संख्याशास्त्रीय माहितीवर काय प्रक्रिया करायची हे आपण आपल्या यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा यापूर्वीच्या कोर्समध्ये जो आपला स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर सायकोलॉजिकल रिसर्च 1 होता त्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे. अशा प्रकारे जेव्हा संख्याशास्त्रीय किंवा इतर पद्धतींचा अवलंब करून प्रदत्त विश्लेषण केलं जातं, याच्या पुढच्या टप्प्यावर आपल्याला निष्कर्ष काढणे आणि मिळालेल्या निष्कर्षाचं इतर जनसंख्येला उपयोजन मांडणे म्हणजेच सामान्यीकरण करणे हा या संशोधनामधला पुढचा टप्पा ठरतो किंवा संशोधन प्रक्रियेमधला पुढचा टप्पा ठरतो. आपण ज्या काही पद्धतीने प्रदत्त विश्लेषण केलेलं असेल त्या आधारे संशोधक निष्कर्ष काढतात आणि त्याच बरोबरीनं मिळालेल्या फलितांचं सामान्यीकरण म्हणजेच जनरलायझेशन देखील करतात. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण ज्या नमुना गटावर अभ्यास केला आहे त्या नमुना गटाची फलित जनसंख्येला, समष्टीला, पॉप्युलेशनला लागू करण्याचा
प्रयत्न केला जातो. यालाच जनरलायझेशन किंवा सामान्यीकरण असं म्हटलं जातं. हे सगळं करत असताना संशोधनाचा अहवाल हा जो आहे हा योग्य पद्धतीने मांडणं, की जेणेकरून इतर संशोधक, त्याच्याच बरोबरीनं संशोधन करणारे इतर विद्यार्थी आणि समाज यांच्या उपयोजनासाठी हे साहित्य योग्य पद्धतीने उपलब्ध होईल. आणि म्हणून जेव्हा आपण एखादं संशोधन करतो तेव्हा आपल्याला त्या संशोधनाची फलितं समाज उपयोगी ठरतील, समाजाकरिता कशी उपयुक्त ठरतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा आपण समाजहिताचा विचार करतो आणि त्यानुसार संशोधन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला महत्वाचं म्हणजे त्या संशोधनातल्या काही नैतिक बाबी देखील तितक्याच लक्षपूर्वकरित्या आपल्याला हाताळणं आवश्यक आहे. कोणतंही संशोधन म्हटलं, विशेषतः मानसशास्त्रीय संशोधन म्हटलं की ते आपण मानव आणि प्राणी यांच्या संदर्भात करत असतो. आणि हे संशोधन करत असताना आपल्याला माहितीये की मानसशास्त्रामधली अनेक संशोधनं ही प्राण्यांवर सुद्धा केली गेलेली आहेत. आणि मग ही प्राण्यांवर करत असताना महत्वाचं म्हणजे त्या मानवाच्या किंवा प्राण्याच्या कोणत्याही प्रकारच्या हिताला बाधा येणार नाही अशा प्रकारे ही संशोधनं करण्याची आवश्यकता आहे. मानसशास्त्रातल्या संशोधनाबाबत किंवा आपण ज्याला एथिकल कोड्स म्हणतो असे एथिकल कोड्स, नैतिक बाबी ही आपल्याला अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे 400 BC मध्ये हिप्पोक्रेट्स यांनी मांडलेल्या एका शब्देमध्ये सुद्धा सापडू शकतात. मात्र त्या काळी या नैतिक बाबींकडे तितकंसं फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पण त्यानंतर ज्यावर आपण किंवा ज्यांच्यावर आपण संशोधन करणार आहोत त्यांची सुरक्षितता आणि त्याच्याच बरोबरीनं त्यांचं हित याला अधिकाधिक महत्व हे प्राप्त होऊ लागलं. साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याच्या संदर्भात काही कोड्स, काही संकेतांक हे मांडले गेले आणि मुख्यत्वे करून परदेशामध्ये साधारणपणे 1930च्या दरम्यान या संदर्भात कोर्स हे उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा काही संशोधनं केली जातात, मुख्यत्वे करून ज्या संशोधनांमध्ये बालकांचा, लहान मुलांचा समावेश आहे अशा संशोधनांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एथिकल स्टँडर्ड्स किंवा नैतिक प्रमाणत्व ही मांडली गेली होती. आणि हे सगळं करत असताना काही महत्वाच्या बाबी आणि त्या अशा आहेत की ज्या व्यक्तीवर, ज्या प्रयुक्तावर आपण संशोधन करणार आहोत त्याच्या एकूणच हक्कांचा आदर करणं हे निश्चितपणे गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं इतरांना हानी पोचवून आपण स्वतःचा फायदा करून घेता कामा नये. परिणामतः ज्या प्रयुक्तांना किंवा संशोधनासाठी ज्या व्यक्तींना आपण घेणार आहोत त्यांना कोणत्याही स्वरूपामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी हानी पोहोचता कामा नये. तसंच जो प्रयुक्त आहे त्याला किंवा त्याच्या बरोबर जे काही अंतरक्रिया होतील किंवा जे काही फायदे असतील ते देखील अत्यंत न्याय्य अशा स्वरूपामध्ये असावे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणजेच ज्याला APA असं म्हणतो, या APA ने संशोधनातील नैतिकतेबाबत अनेक वेळा काही तत्व ही मांडली आहेत. साधारणतः 1953 पासून ही तत्व मांडली जात आहेत आणि वेळोवेळी त्याची पुनरावृत्ती देखील होत आहे. या APA मध्ये कोणत्याही प्रकारे
संशोधनामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचा फसवणूक होऊ नये या दृष्टीने अनेक मापदंड किंवा अनेक प्रकारचे मानक ही त्या ठिकाणी दिलेली आहेत. एपीए मध्ये मुख्यत्वे करून संशोधनासाठी घेण्यात येणाऱ्या प्रयुक्तांच्या बाबतीमध्ये किंवा मुख्यत्वे करून जे सहभागी होणारे व्यक्ती आहेत त्यांचं असणारं हित आणि त्यांचं हित साधणं आणि त्यांचं अहित टाळणं याला महत्व दिलेलं आहे. यासाठी संशोधनामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींचं मान्यता त्याच्याच बरोबरीने त्यांचं संमती घेणं, कन्सेंट घेणं याला महत्व दिलेलं आहे. तसंच ज्या व्यक्ती संशोधनामध्ये सहभागी होतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला कोणत्याही प्रकारचं बाधा होऊ नये, तसंच त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाऊन हे देखील या नैतिक बाबींमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. समजा काही अहवाल हे इतरांबरोबर शेअर करायचे असतील, इतरांबरोबर त्याची देवाणघेवाण करायची असेल तर पुन्हा त्या व्यक्तीची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक आहे. संशोधनाची गोपनीयता, कॉन्फिडन्शियालिटी, जी माहिती विशिष्ट व्यक्तीकडून आपल्याला मिळणार आहे ती माहिती इतर व्यक्तींना किंवा इतर पद्धतीने शेअर करण्यापूर्वी त्याबद्दल वारंवार विचार होऊन त्या व्यक्तीची मान्यता घेऊन मगच अशा प्रकारची माहिती ही इतरांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल. जेव्हा संशोधक एखाद्या संशोधनाला सुरुवात करतो तेव्हा ज्या व्यक्तीवर संशोधन करणार आहोत त्या व्यक्तीची आयडेंटिटी म्हणजेच त्या व्यक्तीची ओळख ही सुद्धा गोपनीय ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रयुक्ताबाबत गोपनीयता, अनॉनिमिटी हा फॅक्टर सुद्धा तितकाच महत्वाचा ठरतो. कधीतरी असंही होतं, विशेषतः जेव्हा काही क्लिनिकल रिसर्चेस, विशेषतः जेव्हा काही वॅक्सिन्स किंवा इतर काही संशोधनं केली जातात त्या संशोधनांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना आपली आयडेंटिटी इतरांसमोर न आणणं आवश्यक वाटत असतं. अशा वेळेस एखाद्या सहभागी होणाऱ्या व्यक्तीचा आपली ओळख इतरांना न समजून देणं आणि ती समजली तर ते आक्षेपार्ह ठरू शकेल. मात्र क्वचित कधीतरी असंही होऊ शकतं की सहभागी होणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणतंही संशोधन करत असताना त्या सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडून, त्या पार्टिसिपंट कडून, त्या सब्जेक्ट कडून एक संमती पत्र घेणं, इन्फॉर्म कन्सेंट असं ज्याला म्हटलं जातं, ते देखील तितकंच महत्वाचं आहे. या इन्फॉर्म कन्सेंट मध्ये या आपल्याकडे जसं की कोणतीही सर्जरी होणार असते तेव्हा त्या रुग्णाकडून सुद्धा अशा स्वरूपातलं संमतीपत्र हे लिहून घेतलं जातं की ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे की विशिष्ट संशोधनामध्ये सहभागी व्हायचं किंवा नाही. त्या संशोधनामध्ये सहभागी होत असताना त्या संदर्भामधली योग्य माहिती ही त्याच्यापर्यंत पोहोचवलेली आहे किंवा त्याला ती माहिती आहे अशा स्वरूपामधली संमतीपत्र हे तिथे घेतलेलं असतं. त्याचबरोबरीनं प्राण्यांवरची जेव्हा संशोधनं होतात तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर या प्राण्यांच्या संशोधनाबाबत देखील काही नैतिक बाबी या मांडलेल्या असतात. मुख्यत्वे करून त्यांची योग्य काळजी घेणं, त्यांच्या जीविताला कोणतीही हानी न पोचवणं, त्याचबरोबर प्राण्यांना कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा वेदना होणार नाही या प्रकारचं मार्गदर्शक ही एपीएच्या
मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेली आहेत। प्रत्येक टप्प्यावर, संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला या नैतिक बाबींची दक्षता घेणं किंवा या नैतिक बाबी पाळणं आवश्यक आहे। जेव्हा जेव्हा संशोधनाचा अहवाल सादर केला जातो तेव्हा तो सादर करत असताना देखील, संशोधनाचा अहवाल मांडत असताना देखील वाङ्मय चौर्य म्हणजेच प्लॅगॅरिझम घडणार नाही याची देखील दक्षता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे। जेव्हा या नैतिक बाबींची पूर्तता करतो तेव्हा संशोधन करत असताना आपण काही पद्धतींचा वापर करतो। या पद्धतींना इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मेथड असं म्हटलं जातं, ज्याला मराठी भाषेमध्ये विगमनात्मक आणि निगमनात्मक पद्धती, निगमनात्मकला डिडक्टिव्ह मेथड, ज्याला टॉप डाऊन म्हणजेच ऊर्ध्वतल पद्धती असं म्हणतात, आणि दुसरी पद्धत ती म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड विगमनात्मक पद्धती, ज्याला तल ऊर्ध्व पद्धती असं म्हटलं जातं। या निगमनात्मक पद्धतीमध्ये मुख्यत्वे करून संशोधक जी सुरुवात करतो ती सुरुवात बघा, पद्धतीचं नावच आहे ऊर्ध्व तल, म्हणजे वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे जाणे। म्हणजेच संशोधक संशोधनाला सुरुवात करत असताना जेव्हा निगमनात्मक पद्धती वापरतो तेव्हा त्यामध्ये मुख्यत्वे करून यापूर्वी मांडलेले काही सिद्धांत आणि त्या सिद्धांताच्या आधारे परिकल्पना किंवा गृहीत कल्पना मांडत असतो। म्हणजेच काय तर हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, जी सिद्धांत कल्पना, गृहीत कल्पना, परिकल्पना मांडली जाणार आहे त्यासाठी आधार हा यापूर्वी मांडलेले सिद्धांत असतात आणि मग ते तपासून पाहण्यासाठी काही पुढील पद्धतींचा अवलंब केला जातो। या पद्धतीमध्ये मुख्यत्वे करून भर हा कार्यकारण संबंधांवर असतो, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपवर असतो। दोन परिवर्त्यांमधील कॉझल रिलेशनशिप म्हणजेच कार्यकारण संबंधांवर या पद्धतीमध्ये विशेष भर दिला जातो। जेव्हा आपण संख्यात्मक स्वरूपातली संशोधन करतो तेव्हा मुख्यत्वे करून आपण निगमनात्मक म्हणजेच डिडक्टिव्ह पद्धतींचा अवलंब करत असतो। ही जी पद्धती आहे ही विशिष्ट अशा प्रस्थापित अशा सिद्धांतावर आधारित असल्यामुळे अत्यंत सुरचित, स्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही पद्धती ठरते। त्याचबरोबरीनं एकदा का स्पष्टता आहे, सुरचित आहे म्हटल्यानंतर साहजिकच आहे ही पद्धत वापरत असताना लागणारा वेळ हा तुलनेने कमी असतो आणि त्याचबरोबरीनं आपल्याला जी नमुना निवड करायची आहे त्या नमुन्याचा आकार देखील तुलनेने मोठा असतो, जेणेकरून या पद्धतीतून मिळणारी जी फलितं आहेत या फलितांचं आपल्याला जनरलायझेशन, मोठ्या समष्टीबाबत ती फलितं लागू करता येऊ शकतात। हे या पद्धतीचे फायदे आहेत। त्याच्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे विगमनात्मक पद्धती, इंडक्टिव्ह मेथड। ही जी पद्धत आहे याला आपण इथे तल ऊर्ध्व पद्धती असं म्हटलेलं आहे किंवा यालाच शोधात्मक पद्धती, मेथड ऑफ डिस्कव्हरी असंही म्हटलं जातं। आधीच्या पद्धतीमध्ये ऑलरेडी सिद्धांत तयार झालेले आहेत आणि मग ते सिद्धांत आपण पुन्हा पुन्हा तपासून पाहतो आहोत। त्या सिद्धांताच्या आधारे आपण काही गृहीतक, काही परिकल्पना, काही अभ्युपगम म्हणजेच हायपोथेसिस मांडत असतो। आता इथे मात्र मेथड ऑफ डिस्कव्हरी म्हणजे सुरुवातच शोधामधून होणार आहे, म्हणून ही
शोधात्मक अशा स्वरूपातली सुद्धा पद्धती आहे. या पद्धतीच्या माध्यमातून एखादा नवीन सिद्धांत देखील तयार होऊ शकतो. आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये संशोधनाचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो किंवा संशोधनाचा प्रश्न तयार होतो, तेव्हा त्या प्रश्नामधून विशिष्ट संशोधनाची व्याप्ती ही आपल्याला लक्षात येऊ शकते. मुख्यत्वे करून नवीन काहीतरी घटकाचा शोध लावायचा आहे, नवीन काहीतरी दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, या दृष्टीने हे संशोधन केलं जाऊ शकतं. आपण मानसशास्त्रामध्ये पियाजेची संबोधात्मक किंवा बोधनिक विकासाची उपपत्ती पाहिलेली आहे. आता ही प्रस्थापित उपपत्ती आहे, त्याची पुनर्तपासणी किंवा हा सिद्धांत पियाजेने मांडलेला हा विशिष्ट पद्धतीने एक प्रस्थापित असा सिद्धांत आहे. त्या सिद्धांतावर आधारित विशिष्ट वयोगटातील विद्यार्थ्यांचा अभ्यास करत असताना त्या टप्प्यांवर आल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये बोधनिक विकास कसा होऊ शकतो हे जेव्हा तपासलं जात असेल, तेव्हा तिथे निगमनात्मक पद्धती म्हणजेच टॉप डाऊन अशा पद्धतीने अभ्यास घडणार आहे. मात्र अलीकडे आलेला मोबाईल फोन्स किंवा स्मार्टफोन्स किंवा जो तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, त्यामुळे कदाचित आपल्याला इथे विशिष्ट पद्धतीने शोधात्मक पद्धतीने त्या तंत्रज्ञानामुळे काही बदल घडलेले आहेत का, वार्तनिक बदल काही दिसून येत आहेत का, हे तपासण्यासाठी म्हणून आपल्याला तल ऊर्ध्व मार्गाने म्हणजेच विगमनात्मक पद्धतीने संशोधन करावं लागेल. याच्यामध्ये संशोधनाला सुरुवात करत असतानाच अत्यंत चिकित्सक आणि अत्यंत शोधात्मक अशा दृष्टिकोनातूनच संशोधन केलं जाणार आहे. जेव्हा आपण ही पद्धती वापरतो तेव्हा निगमनात्मक किंवा डिडक्टिव्ह पद्धतीपेक्षाही ही पद्धत काहीशी जास्त वेळखाऊ असणार आहे. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे इथे संपूर्ण नव्या दृष्टिकोनातून शोधाला सुरुवात करायची आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं समष्टीबाबत कितपत आपल्या संशोधनाची फलितं लागू पडतील याबद्दल देखील या प्रकारच्या संशोधनामध्ये सुरुवातीच्या काळात साशंकता किंवा काही शंका या निर्माण होऊ शकतात. मात्र या संशोधनाचा मुख्य भर हा प्रामुख्याने संशोधन संदर्भावर आणि त्यातून मिळालेल्या फलितांचं विशिष्ट पद्धतीने रचनेवर हा या प्रकारच्या किंवा या पद्धतीच्या संशोधनाचा हेतू हा असू शकतो. थोडक्यामध्ये आपण या दोन पद्धतींची तुलना करूया. विशेषतः निगमनात्मक पद्धतीमध्ये आपण एखादा सिद्धांत पडताळून पाहत आहोत, एखाद्या सिद्धांताचा पुनर्तपासणी करत आहोत. तर विगमनात्मक पद्धतीमध्ये इंडक्टिव्ह मेथड मध्ये आपण नवीन सिद्धांत तयार करू पाहतो आहोत. वी ट्राय टू बिल्ड अ न्यू थिअरी. निगमनात्मक पद्धती ही टॉप डाऊन अशा दृष्टिकोनावर आधारित आहे. निगमनात्मक पद्धतीमध्ये ऊर्ध्वतल पद्धती किंवा ऊर्ध्वतल दृष्टिकोन आपण महत्वाचा मानतो. तर विगमनात्मक मध्ये आपल्याला बॉटम अप म्हणजेच तल ऊर्ध्व पद्धतीचा अवलंब करावा लागतो. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा फरक आणि तो म्हणजे निगमनात्मक पद्धती अधिक सुरक्षित आहे, परिणामतः ती कमी वेळखाऊ ठरेल. संशोधन करत असताना लागणारा वेळ हा निगमनात्मक पद्धतीला सुरक्षित असल्यामुळे सगळं कशा पद्धतीने तपासणी करायची हे योग्य पद्धतीने रचलेलं असल्यामुळे आपल्याला ती पद्धती कमी वेळखाऊ
वाटते किंवा ठरते. मात्र विगमनात्मक पद्धतीच्या बाबतीमध्ये सुरचित नाही, सगळं पुन्हा शोधात्मक पातळीवर आहे. परिणामतः लागणारा वेळ हा जास्त अधिक प्रमाणामध्ये लागू शकतो. आणि म्हणून कोणतंही संशोधन करत असताना संशोधनाची उद्दिष्ट, संशोधकाचा हेतू याला अनुसरून संशोधक कोणत्या पद्धतीचा अवलंब करेल हे निश्चित होत असतं. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण महत्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय संशोधनाची काही व्याख्या पाहिल्या होत्या. त्या व्याख्यांमध्ये व्याख्या आहे, या व्याख्या महत्वाच्या ठरल्या आणि या व्याख्यांमधून आपल्याला मानसशास्त्रीय संशोधन हे अत्यंत पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपातलं असतं. त्याच्याच बरोबरीनं सामाजिक आणि इतर विशेषतः वार्तनिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण मानसशास्त्रीय संशोधन करतो. त्याचबरोबरीनं विशिष्ट नमुना गटावर केलेलं संशोधन आपण समष्टीला लागू करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी तयार झालेल्या काही सिद्धांताची पुनर्तपासणी केली जाते किंवा नवीन संशोधनांच्या आधारे आता पाहिल्याप्रमाणे निगमनात्मक किंवा विगमनात्मक पद्धतीच्या माध्यमातून नवे काही सिद्धांत देखील उदयास येतात किंवा नवे सिद्धांत. संशोधनाची उद्दिष्टे सुद्धा बघितली होती. उद्दिष्टांमध्ये मुख्यत्वे करून आपल्याला मानवी वर्तनाच्या बाबतीमध्ये वर्णन करणं, त्याचबरोबरीनं त्या वर्णनाबरोबरच वर्तन का घडतं याचं स्पष्टीकरण देणं, त्या आधारे अंदाज बांधणं, पूर्वानुमान काढणं, प्रेडिक्शन्स करणं आणि विशिष्ट वर्तन ज्या परिस्थितीमध्ये घडत असेल त्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं आणि पुढे जे काही संशोधन केलं जाईल त्याचं सामाजिक दृष्ट्या वार्तनिक बदलांच्या संदर्भात आपल्याला उपयोजन करता येणं हे प्रामुख्याने मानसशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्टे होती. त्याचबरोबरीनं काही गुणधर्म सुद्धा आपण पाहिले की संशोधन करत असताना संशोधनाचा उद्दिष्ट आणि हेतू अत्यंत स्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण असतं. त्यामध्ये वस्तुनिष्ठता असते, व्यक्तिनिष्ठतेला फारसा वाव नाहीये. त्याबरोबरीनच ते सुनियोजित असतं. संशोधन हेतूला अनुसरून आराखडे तयार केले जातात. त्याचबरोबरीनं योग्य साधनांचा वापर करून, संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करून आपण प्रदत्त विश्लेषण देखील करत असतो. आजच्या तासाला आपण त्याच्याच बरोबरीनं संशोधन प्रक्रियेतले वेगवेगळे टप्पे, स्टेप्स और स्टेजेस इन रिसर्च प्रोसेस आणि विथ स्पेशल रेफरन्स टू सायकोलॉजिकल रिसर्च आपण ते विशिष्ट टप्पे देखील पाहिले. त्या टप्प्यांमध्ये आपला जास्त भर आज नमुना चयन पद्धतीवर होता. त्यामध्ये संभाव्यता आणि विना संभाव्यता नमुना चयन पद्धती यावर आपण अधिक भर दिला. त्याच्याच बरोबरीनं महत्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय संशोधनामधील नैतिक बाबी आपल्याला टाळून चालणार नाहीत. कोणतंही संशोधन करत असताना ते संशोधन व्यक्ती आणि समाज या दोघांच्या दृष्टीने हितावह ठरावं हा हेतू मानसशास्त्रीय संशोधनामध्ये देखील निश्चितच आहे. या संदर्भात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन APA ने काही महत्वाची मार्गदर्शक प्रसिद्ध केली आहेत. त्याच्याच बरोबरीनं या दोन संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतींची देखील आपण आजच्या तासाला चर्चा केली. अशा पद्धतीने आपलं जे पहिलं प्रकरण आहे ज्याचा मुख्य भर हा मानसशास्त्रीय संशोधनामधील ज्या वेगवेगळ्या संकल्पना, जी व्याख्या आहे, जे उद्दिष्ट आहेत त्यावर होता, हे पहिलं प्रकरण आजच्या तासाला आपण संपवत आहोत. थँक्यू.